भावेती बळेवीन शक्ती बोलू नये कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिन शिवाया सायास करिसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव मने हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातु मनीन्द्रये समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञे जीवोधरा रथावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोर्दाहदक्षं समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरन रघुबर बिमल जसु जो दायको फलचारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हरहु कलेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः आत्मरूप गणेशु स्मरण केल्या होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता कायमा जीवानी मानेल संतांशी रंगवू चित्तासे आपोल्या मंगल भुवन अमंगल हारी प्रभु सुदर्शन आजेर बिहार बोला मंगल भुवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ आजिर बिहारी जब जब होई धर्म की हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी सीताराम चरित्र अति पावन मधुर सुरस मनु अति भावन जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कबीर राम सिया हरे जय 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 हनुमान गोसाई गुरुदेव की नाय राम सिया राम सिया राम जय 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 सिया राम मैं सब जग जानी
करहु प्रणाम जोरी जुग पानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। सेवलागी सेवक सेवलागी झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरील करावा अवेर। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मारुतीरायाच्या पावन पवित्र दरबारामध्ये चाललेला भव्य तथा दिव्य असा वारकरी संप्रदायातला दक्षिणमुखी हनुमान मंदिर मौजे मोहनळ या गावामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने समस्त ग्रामस्थांच्या वतीने गेली 43 वर्षापासून नाही का चाललेला आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार महाराज मंडळी मृदंगाचार्य गायनाचार्य टाळकरी चॅनलवाले इको सिस्टीमवाले मंडपवाले साऊंड सिस्टीमवाले माझ्या उजव्या हाताचे सर्व महान महान कलाकार टाळकरी माझे परममित्र आदरणीय श्री हरिभक्ती पारायण ज्यांचं वास्तव्य आपल्या गावामध्ये 8 दिवस आहे माझे मित्र आदरणीय श्री हरिभक्ती पारायण परमेश्वर महाराज यांच्या टाकळगावकर महाराज तुम्हाला धन्यवाद। विष्णू महाराज ज्यांची संस्था सर्व हे महाराष्ट्रातील भविष्यातील मोठे मोठे महान कलाकार कीर्तनकार मृदंगाचार्य गायनाचार्य कीर्तनकार हे सर्व वारकरी संप्रदायातील भविष्यातील पुढील भविष्यातील कीर्तनकार मंडळी महाराष्ट्रातील सर्व या महाराजांच्या चरणी विनम्र भावाने वंदन। सर्वांना धन्यवाद, टाळकऱ्यांना धन्यवाद, मृदंगाचार्यांना धन्यवाद, विनेकऱ्यांना धन्यवाद, मंडपात जेवढे जेवढे आले तेवढ्याला धन्यवाद, घरी झोपले तेवढ्याला धन्यवाद, गावाला गेलेले धन्यवाद, इथं असलेले धन्यवाद, झोपी गेलेले धन्यवाद, जागी असलेले सर्वांनाच बोलावं लागतं हो सर्वांना चांगला भव्य असा दिव्य सुंदर तुमच्या या समस्त गावकऱ्यांनी असा सुंदर असा 8 दिवसाचा कार्यक्रम ठेवला आहे। या कार्यक्रमाची जी कार्यकर्ते असतील या कार्यक्रमाची जी टीम असेल सर्वांना माझा कोटी कोटी धन्यवाद, सर्वांना माझा प्रणाम, सर्वांना शुभ आशीर्वाद। ऐका वारकरी संप्रदायातला 6 सप्त्यातला कितवा दिवस आहे? तिसरा दिवस। टाळकरी खाली टाळकरी तुम्ही शांत बसा, मी पुढच्यांना विचारतो आज कितवा दिवस आहे? तिसरा तिसरा दिवस आहे, करेक्ट आहे। कितवा दिवस आहे? तिसरा आहे। काल कोणाचं कीर्तन झालं? महाराजाचं झालं म्हणा, काल कीर्तन झालं, परवा कीर्तन झालं, आज कोणाचं कीर्तन आहे? हुशार आहेत की बरोबर भास्कर महाराजांचं कीर्तन। चला ऐका बर, परवा दिवशी महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? आता हे मोठा अवघड आहे। परवा दिवशी कोणता अभंग होता? सदा माझे डोळे, हाच होता ना? होय महाराज का समचरण दृष्टीवडी? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, किती छान महाराजांनी अभंग घेतलाय ना।
आदरणीय खुंदरगेकर महाराज पाटील महाराज आहे ना, सुंदर अभंग येतात, सुंदर चिंतन करतात. आणि काल महाराजांचं कीर्तन झालं. काल कोणता अभंग होता? आजीची तुम्ही कृपादान है ना, असा महाराजांचा अभंग. आणि आज ज्या महाराजांनी जो अभंग तुमच्या पुढे सादर केलाय, आज ज्या महाराजांनी तुमच्या पुढे जो अभंग जे ठेवलाय चिंतना करता, वारकरी संप्रदायाचा पाया ज्या ज्ञानोबारायांनी घातला, त्या वारकरी संप्रदायातल्या समाधीचे राजे, अलंकापूर निवासी संत हृदय सम्राट, विश्व संत विश्वभूष अन्नगाची वादी, अलंकापूर निवासी साधकाचे मायबाप, योग्यांची माऊली, ज्ञानियांचे राजे, ज्ञानाचा सागर, समाधी माऊली, समाधी संजीव ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातल्या 5व्या क्रमांकाचा अभंग आज मी चिंतनासाठी निवडला. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा माऊलीच्या हरिपाठातला अभंग आहे. अभंग सर्वांच्या परिपाठातला आहे, अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या माऊलीने या वारकरी संप्रदायांचा पाया जो घातला, ज्ञानदेवी रचिला पाया, तुका उभारिले देवालय, नामातयाचा किंकर, जेने किला हा विस्तार, असे ज्ञानेश्वर महाराज. आणि या ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे. ऐका. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ पाठ नाही असा वारकरी संप्रदायातला वैष्णव वारकरी साधक तुम्हाला शोधूनही भेटणार नाही. गाथा पाठ नसेल, ज्ञानेश्वरी पाठ नसेल, गीतेतला श्लोक पाठ नसेल, रामायणातल्या चौपाई पाठ नसतील, कोणते अभंग पाठ नसतील, पण नित्यनेमानं म्हणणारा वैष्णव आणि वारकरी, वारकरीच त्याला म्हणावं, वैष्णव त्याला म्हणावं, साधक त्याला म्हणावं, की जो माऊलीचा जो हरिपाठ पाठ आहे त्याला वैष्णव म्हणावं, त्याला वारकरी म्हणावं. वारकरी म्हटला, वैष्णव म्हटला की त्याला हरिपाठ पाठ असलाच पाहिजे. आणि हरिपाठ जर पाठ नसेल, विठ्ठल हरिपाठ निवृत्तीनाथाचा हरिपाठ आहे. माझ्या बोलल्याकडे लक्ष ठेवा. ज्ञानोबारायांचा एक हरिपाठ आहे, निवृत्तीनाथाचा एक हरिपाठ आहे, तुकाराम महाराजांचा एक हरिपाठ आहे, आणि सर्वश्रुत सर्वांना पाठ असणारा नाथांचा एक हरिपाठ. नाथ महाराजांचा हरिपाठ आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता त्याला. आणि जे हे निवृत्तीनाथाचे, तुकाराम महाराजांचे, निवृत्तीनाथद्वारे एकनाथ महाराजांचे जे हरिपाठ आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाला 4 हरिपाठ जर तुम्ही सोडलात, त्याचा हरिपाठाचा जर विचार केलात, प्रत्येकाच्या हरिपाठातलं ध्रुपद वेगळं आहे. लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या माऊलीच्या 27 अभंगाच्या हरिपाठाला जर सोडलं, बाकीच्या हरिपाठातले ध्रुपद वेगळे आहेत. जगद्गुरु तुकोबाराचा 4,500 अभंगाचा गाथा बघा. जगद्गुरु तुकोबाराच्या पूर्ण गाथ्यातला अभंग निवडून बघा. 4,500 अभंगाचा तुम्ही चिंतन करा, त्याचा धांडोळ करा. जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यातलं एक ध्रुपद दुसऱ्या ध्रुपद अभंगाला नाही, आणि ते ध्रुपद तिसऱ्या अभंगाला नाही. तिसऱ्या अभंगातलं ध्रुपद 4थ्या अभंगात नाही. मला महाराजांची कमाल वाटते. जो सुंदर ते ध्यान जो महाराजांनी अभंग केला. आणि वारकरी संप्रदायातली जी आपली वैष्णव महाराज म्हणजे जो आपण हरिपाठ जो घेतो ना,
त्या हरिपाठाची सुरुवात देवाची द्वारीपासून आपण करतो का? कुठून करतो? सुंदरते ध्यान. हा सुंदरते ध्यान तुकोबारायांचा अभंग आहे. आणि देवाचे द्वारीपासून ज्ञानोबारायांच्या समाधीचे समाधी संजीवन हरिपाठ इथपर्यंत ज्ञानोबारायांचे अभंग आहे. आणि 27 अभंगाचा हरिपाठ आहे माऊलीचा. मला सांगा, आमचे टाळकरी परमार्थिक महाराज सोडून सर्व खाली बसले, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, न चुकता नियमानं मुखोद्गार हरिपाठ करणारा इथं कोण आहे सांगा? त्याला 11,000 रुपयाचं बक्षीस देणार आहे. बोट वर करा. बापरे, 11 22,000 कुठून देऊ आता बाबा? पुढे पुढं नित्यनेमांना न चुकता. आणि सांगू तुम्हाला, माऊलीच्या हरिपाठातले खूप सांगतो तुम्हाला, नित्य नेमानं ज्ञानोबारायांचा हरिपाठ जो कोणी म्हणतो ना, ऐका लक्षात ठेवा, पुढे बोला प्रमाण. माऊलीचा हरिपाठ ज्यावेळेस आपण सुरुवात म्हणायला केलो आणि माऊलीचा हरिपाठ म्हणत 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 त्याचा शेवटचा श्वास आणि प्राण माऊलीच्या हरिपाठामध्ये नित्यनेमाला म्हणाला. माऊली म्हणतात, नित्यनेमानं माझा 27 अभंगाचा हरिपाठ म्हणणाऱ्याला देवाकडे नित्यनेम नामी तो प्राणी, पण कठीण आहे हा माणूस भेटणं बरं का. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ म्हणतात माऊली. आणि जर नित्यनेमाना असा हरिपाठ म्हणणारा दुर्लभ माणूस जर एखादा कोणी या जगात विश्वात असेल तर माऊली म्हणतात त्याला देवाकडे जायची गरज नाही, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. काय माऊलीचा हरिपाठ पाठ लक्षात, किती हरिपाठ पाठ आहे. हरिपाठात माऊलीच्या किती अभंग आहेत? 27 अभंग आहेत. आणि पूर्ण 27 अभंगाच्या हरिपाठाला एकच ध्रुवपद आहे. कोणतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबारायांनी अवतार धारण केल्यानंतर माऊली या विश्वात आल्यानंतर ज्ञानोबारायांनी ग्रंथ लिहिले. कोणता? अमृतानुभव ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, चांगदेव 65 ग्रंथ लिहिला माऊलीने. आणि शेवटचा जो 27 अभंगाचा हरिपाठ लिहिला. चांगदेव 65 कुणासाठी लिहिली, ज्ञानेश्वरी कुणासाठी लिहिला, अमृतानुभव ग्रंथ कुणासाठी आहे आणि हरिपाठ कुणासाठी आहे सांगतो तुम्हाला. अमृतानुभव ग्रंथ हा ज्ञानी लोका करता आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ हे साधका करता आहे,
आणि चांगदेव 65 हे योगी लोका करताय आणि हरिपाठ 27 अभंगाचा हरिपाठ जो आहे ना तो भोळ्या बाबड्या अज्ञानी शिक्षण नसलेल्या लोकांना याचाही उद्धार व्हावा म्हणून माऊलीने शेवटचा अभंग हरिपाठ लिहिला। तो सर्वश्रुत हरिपाठ पाठलेला माणूस या जगात दुर्मिळ असे ज्ञानोबारायांनी किती हरिपाठ लिहिलं। आणि या ज्ञानोबारायांचा जर विचार जर केला माऊलीचा अवतार हा सामान्य अवतार नाही, हरिपाठ लिहिला आहे का? ज्या माऊलीने हरिपाठ लिहिला, हरिपाठ लिहिणाऱ्या, ज्ञानेश्वर लिहिणाऱ्या, अमृतानुभव, चांगदेव 65 योग वशिष्ठ सर्व ग्रंथ लिहिणाऱ्या माऊलीला आळंदीत मधुकरी कोणी वाढली नाही बरं का, आळंदीत मधुकरी कोणी वाढली नाही ऐका। हरिपाठ ज्यांनी ज्या माऊलीने लिहिला त्या माऊलीला साधं कोरडं पीठ आळंदीत कोणी वाढलं नाही। आणि ज्या ज्ञानोबारायांनी केलेला हरिपाठ आमच्या संप्रदायातले आमचे वारकरी महावैष्णव सर्व संप्रदायातला हरिपाठ म्हणतात। आमच्या वारकरी संप्रदायातल्या सर्व वैष्णव महाराज सर्वांना रोज पंचपक्वानाच्या पंक्ती आहेत ना महाराज। माऊलीला कोणी पीठ वाढलं नाही, माऊलीला कोणी मधुकरी वाढली नाही। माऊलीला तर इतका त्रास झाला म्हणताला आळंदीमध्ये। आणि एक गोष्ट आहे, कोणतीही नवीन गोष्ट तुम्ही जेव्हा सुरुवात करताना त्यावेळेस त्याच्यामध्ये दुःख जास्त। विठाला मधुकरी कोणी वाढली नाही, पीठ कोणी वाढलं नाही। संन्याशाची कार्टे म्हणाव, संन्याशाची पोरं म्हणाव आणि माऊलीच्या अंगावर थुंकावून लोकांनी त्याला वाळीत टाकावं। पण माऊलीचा अवतार जर विचार केला तर माऊली कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार हा महाविष्णूचा अवतार असणारा। पण या महाविष्णूचा अवतार जे आहे ना त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वर महाराज अवतार का घेतला त्याचं कारण लोपले ज्ञान जगी गीत नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? कैवल्याचा पुत्र कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा। कोण आहेत माऊली? साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा। ज्ञानेश्वर महाराज जेवढे म्हणून जगामध्ये विश्वामध्ये साधक आहेत ना त्या साधकाची माऊली कोण आहेत? साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, जने हरे नाम, जने
माऊल्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली साधका मायबाप दरुषणे हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा माऊली कोण आहे ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठ्ठल भगवान परमात्माचा विठ्ठल पांडुरंग परमात्म्याची माऊली कोण आहेत प्राण आहे प्राण प्राण सुरेश आपल्या शरीरातला महत्वाचा कोणता पार्ट महत्वाचा आहे आपल्या शरीरातला काय महत्वाचा आहे तुमच्या वेशभूषाला तुमच्या कपड्याला तुमच्या रूपाला तुमच्या मेकाला तुमच्या घड्याळाला तुमच्या ब्रासलेटला हातातला अंगठीला चेनीला तुमच्या सर्वाला कशाकून शोभून किंमत आहे सांगा कशाकून किंमत आहे हा शरीराला कशाकून किंमत आहे लांब तरी बोला ना हा तुमच्या शरीराला तुमच्या देहाला कशाकून किंमत आहे बाबुराव महाराज हा प्राण प्राण करेक्ट जीव 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 कपडे महत्वाचे नाहीत सोनं महत्वाचं नाही ब्रासलेट महत्वाचं नाही घड्याळ महत्वाचे नाही अंगठी महत्वाचं नाही तुमचं रूप महत्वाचं नाही तुमचा चेहरा महत्वाचा नाही तुमच्या जो शरीरातला तुमच्या हृदयातला जो जीव आहे ना जीव प्राण तो महत्वाचा आहे आणि जर वेशभूषा करून अलंकृत करून किती रूपांतर त्याच्यातला शरीरातला प्राण जर निघून जर गेला ना त्याच्यातला जीव जर शरीरातला बाहेर निघून गेला ना मग मात्र या शरीराला शून्य किंमत असते या शरीराला शोभून दिसणारा फक्त प्राण आहे ऐका रात्रीच्या वेळी एखाद्या करोडपती माणसाच्या घरात चोर गेले चोर आणि चोर त्यांच्या रात्री घरामध्ये गेल्यानंतर थापटाक पैसेवाने संपत्तीवाले किशन महाराज अशा माणसाच्या घरामध्ये चोर गेले आणि ते चोर म्हणून लागले त्या माणसाला कुठं कुठं ठेवलेस काढून दाखव म्हणले काय पिवळं पिवळं सोनं पिवळं राहते का कसलं राहते पिवळं कुठं कुठं पिवळं ठेवलेस काढून दाखव कुठं कुठं ठेवलंय काढून दाखव त्यांना असं माणूस म्हणेल का हे बघा माझा वाटला तर जीव घ्या मला मारून टाका मला संपवून टाका मला खलास करा पण माझ्या सोन्याला हात लावू नका कोणी म्हणेल का म्हणतंय कोणी हा तो म्हणतोय माझ्या हातातलं मी स्वतः काढून देतो कपाटात कुठं कुठं ठेवले ते पण काढून देतो सर्व हाय तेवढं घरातलं घेऊन जावा पण प्लीज मला काही करू मग सोन्यावर प्रेम आहे का शरीरावर प्रेम आहे हा शरीरावर प्रेम आहे सोन्यावर प्रेम नाही सोन्यावर जर प्रेम असतं तर आपण म्हणलो असतो सोनं तसंच ठेवून मला घेऊन जा देह महत्वाचा आहे आणि या शरीरातला जो प्राण तो ईश्वर महत्वाचा आहे आणि चालेले हे जे शरीर आहे ते ईश्वराच्या सत्तेमुळे
तुमचं माझं शरीर चाललंय. हे टाळकरी जे उभा आहेत, महाराज जे कीर्तनकार उभा आहेत, मृदंग जो वाजवलाय ना किशोर महाराज, आपल्या सत्य नाही चाले हे शरीर. हा आता एवढे तुम्ही माझ्या मंडपात कीर्तनामध्ये एवढे आलात, टाळकरी आहेत, मृदंग आहेत. मी तुम्हाला विचारतो, तुमच्या घरातून तुम्हाला इथं कुणी आले का? तुम्ही स्वतः आलात सांगा बरं. तुम्ही तुमचं घर सोडून या मंडपात तुम्हाला कुणी घेऊन आले का? तुम्ही स्वतःहून आलात मामा? स्वतःहून आलात? करेक्ट. आणि आता न्यायला कोण येणार आहे? हा आपला कोणच बरोबर आहे ना? करेक्ट. आपल्या पायामुळे आला का? मेलेल्या माणसाचे पाय कुठे जातात मागून? एक लक्षात ठेवा, आम्हाला या मंडपामध्ये आपण आलो नाही, आम्हाला इथपर्यंत आणलंय. कुणी आणलंय? ईश्वराने आणलंय, ईश्वराने. आणि ज्याने आता इथं आणून सोडलंय ना, उत्तर देतो तुमच्या. एखादा माणूस एक्सपायर झाला, एखादा माणूस गेला, मला सांगा, मेलेल्या माणसाचे पाय हात जागेवर असतात का नाही? मेलेल्या माणसाचे हात जागेवर असतात का नाही? मेलेल्या माणसाचे डोळे जागेवर असतात का नाही? कान जागेवर असतात. मग एवढे नातेवाईक, त्याचे मित्रमंडळी, लांबून लांबून लोक आलेले, आरडाओरडा कोण रडतात. लांबून आलेली मुलगी असते, मुलगा असतो, बाहेर देशातून सर्व आलेले असतात, कोणी कोणी आलेले असतात. आता मला सांगा, जायचं तर कायमचंच आहे, परत गाठी भेटी नाहीत. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 2-2 मिनिट बोला, काय होत असत? अमेरिकेहून आलेला मुलगा, तेवढ्या बाहेर देशातून आलेली मुलगी, होय महाराज, 5 मिनिट बोलायला काय होते? एक लक्षात ठेवा, जोपर्यंत त्याची हवा आहे ना, तोपर्यंत ते चालतंय. एकदा फुग्यातली हवा निघून गेली, संपली. हे हवा याच्या शरीरातली, आणि हे चालेलं शरीर त्या ईश्वराच्या सत्तेने चाले. आणि एवढा मोठा ब्रह्मांडाचा मालक, आणि त्या ब्रह्मांडाच्या मालकाचा ज्ञानेश्वर महाराज प्राण आहे. विठ्ठल. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण आहे, पांडुरंगाचा प्राण आहे. शरीरातला प्राण गेला की माणसाचं संपलं. तसं पांडुरंग परमात्मा म्हणतात, माऊली ज्यावेळेस समाधीला बसत होते ना, माऊली ज्यावेळेस समाधी घेत होते, समाधीला जात होते, अक्षरशः ब्रह्मांडाच्या मालकानं एका माऊलीच्या दंडाला धरलं होतं, आणि साक्षात श्री गुरु निवृत्तीनाथाने एका दंडाला धरलं होतं. आणि सांगू तुम्हाला, माऊली ज्यावेळेस समाधीला बसायला चालली, ऐका, माऊली ज्यावेळेस समाधीला बसायला चालली, समाधीला बसायला जाताना असताना लक्षात ठेवा, भगवान परमात्मा इतका रडू लागला, इतका रडला, भगवंताच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि धारा वाहता 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 निवृत्तीनाथाने एका दंडाला धरलं, भगवंतानी एकाने धरलं. काय ज्ञानोबरायांचं भाग्य असेल, ऐका, काय ज्ञानोबरायांचं जीवन असेल. अहो, ब्रह्मांडाचा मालक शेवटच्या समाधीला यावं, आणि स्वतः श्री गुरु निवृत्तीनाथाने दंडा धरून दोघांनी मिळून माऊलीला समाधी.
आपला शेवट होईल, कसा आपल्याला मृत्यू येईल, कशी काळाची ओढी आपल्यावर पडेल, कोणत्या ठिकाणी आपला मृत्यू येईल काही सांगता येणार नाही. काय या शरीराचं शेवट होईल कसं सांगता येणार नाही. विचार करा, काय माऊलीचं भाग्य असेल, तुकाराम महाराजचं का भाग्य असेल, काय नाथ महाराजांचं भाग्य असेल सांगा. शेवटच्या क्षणामध्ये ना शरीराला पीडा झाली नाही, ना शरीराला कुठला त्रास झाला नाही, ना माऊला कुठली विजा झाली नाही. ब्रह्मांडाच्या मालकाला त्रास झाला, पण समाधी घेतोस माऊला त्रास झाला नाही. माऊली समाधी आता देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धार वळाली. आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा रोडाने रडता रडता रुक्मिणीने देवाकडे बघितलं, पांडुरंगाकडे, काय देवा, जगातल्या साऱ्या लोकांचे डोळे पुसणारे तुम्ही, तुमच्यासारख्या डोळ्याला पाणी यावं शोभत नाही तुम्हाला. कोण म्हणतंय, कोण म्हणतंय? रुक्मिणी म्हणते. रुक्मिणी पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रूची धार गळाली. त्यावेळेस रुक्मिणी म्हणले, देवा रडायला काय झालं? साऱ्या जगाचे, साऱ्या विश्वाचे चालक मालक पालक संरक्षण करतात तुम्ही परमात्मा, आणि तुमच्यासारख्याने रडाव हे तुम्हाला शोभत नाही, का रडता तुम्ही? भगवान परमात्म्याने गोड उत्तर दिलं. रुक्मिणीला म्हणलं, रुक्मिणी का रडतो मी सांगतो तुला. एक सांगतो, देव म्हणती रुक्मिणी, ऐक, देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नाही, आणि हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. माझ्या माऊली सारखा, माझ्या ज्ञानेश्वर महाराज सारखा या पृथ्वीवर आता दुसरा संत होत नाही. आणि ती माऊली आज समाधी घेते आहे, उद्यापासून मला माऊलीला बघायला भेटणार नाही, म्हणून माऊली समाधीला जाते. भगवान परमात्मा रडतोय. आपण गेल्यानंतर आपल्यासाठी हे बाकीचे लोक रडतात, याच्यामध्ये नवल नाही. आपल्यासाठी भगवान परमात्मा गुरु रडावं, त्याला म्हणतात जीवन. तुका म्हणे भाग्य या नावे, म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी विठ्ठल. म्हणतायत, ऐका, आपण मनुष्य जन्माला आलोय, आपल्याला भक्ती करायचं आहे, आम्हाला भजन करायचं आहे, आम्हाला कीर्तन करायचं आहे, आम्हाला कथा करायची आहे. ऐका, होतंय भजन, होतंय कीर्तन, होतंय कथा, होते काकडा, होतंय हरिपाठ, होतंय सप्ताह, होतंय, पण ज्या पद्धतीनं करायचं आहे त्या पद्धतीनं होत नाही. ज्या पद्धतीनं भजन करायचं आहे, ज्या पद्धतीनं भक्ती करायची आहे त्या पद्धतीनं भक्ती होते. आणि कुणाचंही भजन असू द्या, कुणाची भक्ती असू द्या, आणि कुणाचंही कीर्तन असू द्या, ते मोठ्याचं कीर्तन असू द्या, लहानाचं कीर्तन असू द्या, लहानाचं गायन असू द्या, बारक्याचं गायन असू द्या, कुणाचं गायन भजन असू द्या, ज्या भजनात ज्या भक्तीत प्रेम नाही, ज्या भजनात ज्या भक्तीत प्रेम नाही, महाराज म्हणतात ते भजन करून काही कामाचं नाही. प्रेमाविन भजन
प्रेमच नाही, जिथं फुटाच नाही, जिथं जिवाळाच नाही, जिथं गोडीच नाही, तिथं भजन काय कामाचं आहे महाराज? लागतं भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. तुम्हाला कमी येऊ द्या, तुम्हाला जास्त येऊ द्या, अशातला भाग नाही. कुणाला कमी येईल, कुणाला जास्त येईल, तो विषय सोडून द्या. ज्याला जेवढं कीर्तन करायचं ना तेवढ्याच प्रेमानं करा, तेवढ्याच अंतःकरणात भाव ठेवून परमार्थ करा. आणि सांगतो तुम्हाला, ज्ञानापेक्षा तुमच्या ह्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचा जो भाग महत्वाचा असेल ना, तो भाव महत्वाचा आहे. भाव, परमार्थातला भाव जर संपला तुमच्या जीवनामध्ये काही लक्षात ठेवा. म्हणून भाव आहे, भावनेनं परमार्थ करा. मला सांगा, भजनामध्ये भांडण असावं का भांडणामध्ये भजन असावं? भजनात भांडण राहो का भांडणात भजन राहो? भांडणात भजन राहो. हा, भांडणात भजन राहो. भांडणात भजन राहो आहे ना, करेक्ट आहे. पण भजनात भांडण राहू नये. आणि सध्याच्या काळात काय व्हायलंय कळाले तुम्हाला? आता कशाला सांगू आता त्याच्यावर. भजनात भांडण. त्याला म्हणते तुला काय येते, होय परमेश्वर महाराज. त्यानं म्हणते तुला काय येते, त्यानं म्हणते तुला काय येते, त्यानं म्हणते तू काय मला समजलात. तुम्हाला कोणीच काही समजले नाही आणखी. उग माणसं भांडणं करतात, हे करतात, ते करतात. परमार्थात भांडण नाही, प्रेम आहे. भांडण आमच्या संतांनी, वारकरी संप्रदायातल्या बऱ्याचशा संतांनी भांडण केलंय. पण कुणाशी भांडण केलंय? देवाशी भांडण केलंय, देवाशी. आणि त्या देवाच्या भांडणामध्ये होतं ना प्रेम होतं, प्रेम होतं. काय बघा, जनाबाईने तर भगवंताला अशा शिव्या घातल्यात, अशा शिव्या घातल्यात. अरे अरे विट्या, अरे अरे विट्या, मूळ मायेच्या तुझी 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 काय म्हणले मला? रांडरंडकी झाली. हे म्हणले ना, मला म्हणायचं नव्हतं, मी म्हणलो तुझी रांडरंडकी झाली. तरीही देव डुलडुल हसू लागला. आम्ही एवढं भजन करायला, एवढं कथा करायला, आम्ही एवढं कीर्तन करायला, ना देव आमच्याकडे बघत नाही, ना देव आमच्या स्वप्नात येत नाही, ना देव आम्हाला भेटत नाही. आणि जनाबाईनं भगवंताला शिव्या घातली आणि परमात्मा डोलू लागला. आणि इतकंच डोलला नाही, काय नाही, परमात्मा त्या जनाबाईला नाहू घाला म्हण, जनाबाईच्या तो परमात्मा केस विंचरावं म्हण. आणि जनाबाईच्या घरातला परमात्मा केर कचरा येलो नाहू घाली. प्रेम असावं, भक्तीत प्रेम असावं, प्रेम असावं. महाराजांनी प्रमाण दिलं, प्रेमाविन भजन होतच नाही. भजन करायचं असेल तर प्रेमच पाहिजे. प्रेमाविन भजन, जिथं मोती लावायची तिथं काय पाहिजे? नाकाचाच पत्ता. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, आणि अर्थाविन पोती वाचून काय. आता पोतीचा अर्थ जर कळत नसेल, पोती वाचून उपयोग नाही. त्या भजनात प्रेमच नसेल तर ते भजन करून उपयोगाचं नाही. जिथं मोती लावायचं, जिथं नाकच नाही तिथं मोती लावून उपयोग नाही. बघ महाराज, जर पोतीचा अर्थ जर आम्हाला कळत नसेल, उद्यापासून आम्ही ज्ञानेश्वरी वाचायचं सोडून देऊ का? सोडू नका, वाचत राहा.
गात्याचं पारायण करत राहा, हरिपाठ म्हणत राहा, ज्ञानेश्वरी वाचत राहा. अर्थ दमादमानं कळेल, अर्थ लवकर लवकर कळत नाही. आणि जेव्हा एकदा हरिपाठाची, भजनाची, गात्याची, कीर्तनाची गुढी लागली आणि ती गुढी सोडा म्हणून तुम्हाला किती जर सांगितलं, आता ती गुढी लागलेली सोडता येत नाही का? त्याच्याविषयी मन लांचावून गेलेलं असतं. लांचावून लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. ऐका, एखाद्या संसारातली, प्रपंचातली एखादी वस्तू जर कोणाकडून जर प्राप्त करून घ्यायची असेल, त्याला प्रेमानं मागावं लागते, भक्तीनं मागावं लागते, अंतर्गत जिवाळीनं मागावं लागते. एवढा मोठा परमात्मा, अविनाशी परमात्मा आहे, त्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर भक्ती कशी करावं, ते भावनेनं भक्ती करावं, ते भक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही. चला ऐका, लक्षात ठेवा. काय झालं बघा, एका शेतकऱ्याला काहीतरी पैशाचं काम पडलं होतं शेतकऱ्याला. आणि त्या शेतकऱ्याने मुलीचं काहीतरी लग्न वगैरे ठरलं होतं. तो शेतकरी गरीब माणूस, मुलीचा हुंडा द्यायचा आहे, लग्न करायचं आहे, सामान घ्यायचं आहे, हे घ्यायचं आहे ते, म्हणून त्याची गरीब परिस्थिती होती. ऐका, साधं एखाद्या संसारिक माणसाकडून पैसे जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील, उसनी पैसे, परत त्याला पैसे करायचे आहेत, त्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, पण गोडीने घ्यावं लागतंय, प्रेमाने घ्यावं लागते. शर्टाच्या बाह्यावर कोण तुझं बघतो म्हणून देईल का कोणी पैसे? ऐका, शेतकऱ्याला काम पडलं पैशाचं आणि त्या शेतकरी एखाद्या मारवाड्याकडे गेला. मारवाडी काका, हां बोला बाबा, काय नाही हो, माझ्या मुलीचं लग्न ठरलंय आणि मला एक 5,000 रुपयाची गरज आहे, द्या की एवढं. मुलीचं लग्न झाल्यानंतर मी तुमचे काम करून काही करून तुमची परतफेड करतो. माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, हुंडा वगैरे द्यायचा आहे, तेवढे 5,000 रुपये द्या की मला उसने. मारवाड्याला शेतकऱ्यानं सांगितलं. मारवाड्यानं म्हणलं काही हरकत नाही, तुमच्या मुलाला दुपारी 10-11 वाजता पाठवून द्या, मी 5,000 रुपये देतो. ऐका, लक्षात ठेवा. मग त्या शेतकऱ्याने सांगितलं, जा त्या मारवाडी काकाकडे जा आणि मारवाडी काकाकडून 5,000 रुपये घेऊन गेला. तो मुलगा गेला. आता तो मारवाडी गोरा गुमटा, गाल असे सफरचंदासारखे जाडजूड, अशी तब्येत वगैरे असे सफरचंदासारखे गाल, जाडजूड धटपूट माणूस. हा पोरगा गेला, शेतकऱ्याचा पोरगा गेला, त्या मारवाड्याकडे गेला. मारवाडी असा वरी महाडीत बसला होता, वरच्या वाडीत म्हणलं गेला, घरामध्ये गेला, मारवाड्याकडे बघितला. ज्याच्यासाठी आपण गेलो पैसे मागायचे, हे मागायचे, ते सोडून दिला आणि त्या मारवाड्याच्या पुढे गेला आणि मारवाड्याकडे बघून ऊस खत हसू लागला. मारवाड्याला प्रश्न पडला, आलायस कशासाठी, हसलायस कशासाठी? तो त्यानं म्हणलं, मी त्या मुलानं सांगितलं, काका मला प्रश्न पडला. म्हणला कशाचा? तुम्ही एवढे जाड जोड, एवढे सफरचंदासारखे गाल, गोरे गुमटे, एवढी मोठी ढेरे, एवढा मोठा महाडीचा जिना, आणि तुम्ही मेलो तर तुम्हाला घराच्या बाहेर कसं काढा म्हणून हसला लाव म्हणला. मारवाड्यानं म्हणला ह्याच्यासाठी पैसे मागायला काय घाला, ह्याला म्हणलं मध्ये मार देतो, मध्ये घातलं त्याला. अहो पैसे मागाय गेले, त्याच्या ढेरीवरून त्याच्या जाडून जुडून आपल्याला काय, तुम्ही मेलो फिलो तर ह्या महाडीतून तुम्हाला कसं काढावं म्हणून त्याच्या पाय हसू आलं. म्हणला घाला ह्याला मध्ये, म्हणलं त्याला मध्ये घातलं. घातल्यानंतर बराच वेळ झाला, मुलगा गेला म्हणून दुसऱ्या मुलाला पाठवून दिलं. पाठवून दिल्यानंतर त्याला म्हणलं, काका माझा भाऊ कुठं आहे? तुझा भाऊ आहे का ते? हां माझा भाऊ आहे. पैशासाठी आला होता, पैसे तुम्ही दिलो नाही, काही नाही. कुठं आहे माझा भाऊ? अरे तुझा भाऊ आहे का असला? पैसे फिशे मागायचं सोडून देऊन माझ्याकडे आला, माझ्याकडे बघून हसलाला, आणि काका तुम्ही जर मेलो फिलो तर तुम्हाला घरातून कसं काढून देऊ म्हणून हे प्रश्न पडला. बरं. त्यानं म्हणलं जाऊ द्या ना, म्हणला एवढं काय त्याचं सोपं आहे, म्हणला एवढं काय अवघड आहे, म्हणला तेवढं घरातून अवघड काढायचं काही नाही. म्हणला तुम्ही मेलो फिलो तर काही नाही, प्रश्न काही अवघड नाही, काही नाही, तुमच्या हातापायाचे कुटके काढून बाहेर काढू तुम्हाला. ह्याला बी घातलं, त्याला बी घातलं. दोन्ही भाऊ तिकडे गेले. दोन्ही भाऊ तिकडे गेल्यानंतर तिसऱ्या पोरला पाठवून दिले. अरे तुझे दोन्ही भाऊ तिकडे गेलेत, आणखी तुझे दोन्ही भाऊ ते एकही आले नाही. हा तिसऱ्या नंबरचा भाऊ गेला. काका आमचे भाऊ कुठे आहेत? तुझे भाऊ तिथं आहेत. अरे या नका ना, असं म्हणलं, त्यानं तसं म्हणलं, ह्यानं तसं म्हणलं. पहिल्यानं म्हणला तुम्ही मेलो तर ह्या महाडीतून कसं काढावं, एवढ्या पायऱ्या येतात, जिना कसं काढावं म्हणलं. बरं. दुसऱ्यानं काय म्हणला? काय नाही, हातापायाची कुटके काढून. त्यानं म्हणलं त्या दुसऱ्या पोरानं, तिसऱ्या पोरानं, जाऊ द्या, ती बी शान नाही, ही बी शान नाही, मी तुम्हाला सांगतो, मला तेवढं काय अवघड आहे म्हणला. तुम्ही मेलो फिरो तर कुटके करायची गरज नाही, बाहेर काढायची गरज नाही, त्याने तुमच्या घरालाच फुकून देऊत की म्हणला.
शाबास म्हणला, ह्यालाही घातलं काट्यामध्ये, ह्यालाही घातलं. मला एक सांगा, सामान्य संसारातली एखादी गोष्ट जर मिळवायची असेल ना, त्याला प्रेमाने जिंकावं लागतं. विठाला नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात चौथ्या क्रमांकाच्या हरिपाठ, ज्याला भक्ती करायची असेल, ज्याला मुक्ती मिळवायची असेल, त्याला भक्ती कशी करावी लागेल? अभंगाच्या असेल तर भावनेनं भक्ती करावी लागते. पूजा करायची असेल तर भावनेनं करावं लागते. भाव अस्तित्व नसेल तर काही नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेस बघा युद्ध ठरलं आणि कौरवाचं आणि पांडवाचं, भगवान परमात्मा शिष्टाईसाठी दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाकडे गेल्यानंतर शिष्टाई फिसकटली. दुर्योधनाने भगवंताचं ऐकलं नाही. भगवंतांनी सांगितलं दुर्योधनाला, दुर्योधना तुझेच भाव आहे, तुमचीच भावकी आहे. अरे तुझेच भाव आहे, द्या त्यांना 4 गावं, त्यांना खाद्या सुखाने राहू द्या त्यांना. दुर्योधनाला भगवंतांनी सांगितलं. दुर्योधन सांगतोय, कृष्णा ते सांगायची तुझी गरज नाही, भावकीनं आम्ही बघून घेऊ. तो स्वैराहून आलाय, स्वैऱ्याच्यानं भावकीत पडायचं काम नसतंय. भगवान परमात्माला सांगतोय दुर्योधना. भगवान परमात्मा म्हणतात, दुर्योधन असं करू नको, द्या त्या पांडवांना 4 गावं तर दे. अरे जास्त देऊ नको, 4 गावं दे. कोण म्हणतंय? कृष्ण म्हणालाय. कुणाला? दुर्योधनाला. 4 गावं तर दे. दुर्योधन म्हणतोय 4 गावच का, सोयीच्या टोकावर बसली की माती देखील भेटत नाही म्हणतो, माती देखील भेटणार नाही. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा तिथून निघाले आणि दुर्योधनानं सांगितलं, देवा कृष्णा, अरे कालपासून येणार म्हटल्यानंतर तुझी इतकी मी तयारी केली आहे. 56 प्रकारचे बेत घरी जेवायला तयार केलेत. जेवण करून जा. जाऊ दे ते आम्ही भावकी आम्ही बघून घेऊ. आमचं युद्धाचं काहीतरी होईल, भावकीचं ह्याचं त्याचं प्रॉपर्टीचं काहीतरी होईल. आलायस पाहुणा होऊन, जेवण करून जा. 56 प्रकारचे बेत केलेत. भगवान म्हणताय, दुर्योधना आता तुझ्या दुष्टांच्या घरचं मी पाणी देखील ग्रहण करणार नाही. दुष्टाच्या घरचं जेवण खाऊ नये, पाणी पिऊ नये. मी पाणी पिणार नाही, तुझ्या घरचं जेवण करणार नाही. दुर्योधना एवढी
एवढी तयारी करून माझ्या घरचं तर तुझं जेवण पाणी जर करतात जेवायला कुठं जाणार आहे त्यावेळेस भगवान परमात्मा होता दुर्योधना एक दुष्ट असलास म्हणजे काय झालं माझ्यावर प्रेम करणारे माझे असंख्य जगामध्ये भक्त आहेत चलो विदुरा घर जावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर कौन काम के भाव अदर नहीं पावे उद्धव जी चलो विदुरा घर जा काकाच्या घरी परमात्मा जात आहेत आणि अक्षरशः भगवान परमात्माला विदुर काकाच्या पत्नीनं केळाचे सालपट खाऊ घातले तो परमात्मा अतिशय आवडीनं केळाचे सालपट खाला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार देवाला तुमचं फक्त प्रेम लागतंय देवाला तुमचं ज्ञान लागत नाही देवाला तुमची कला लागत नाही देवाला तुमचा ताल स्वर लागत नाही देवाला तुमचं काहीच लागत नाही देवाला फक्त तुमचा भाव लागतंय भाव स्वतः तुकारामाला सांगतात की नये जरी तुझं मधुर उत्तर नाही सुस्वर दिला देवे अरे नाही तयावी न भुकेला भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसीच झाले एक चित्त तरी भावे विन देव नकळेने संदेह गुरुविने अनुभव कैसा कळे देवाला प्राप्त करून घेण्यासाठी भाव गा भाव असेल तर भक्ती आहे आणि भक्ती असेल तर मुक्ती आहे मुक्ती पाहिजे असेल तर भक्ती करावं आणि भक्ती करायची असेल तर भावना भावेविन भक्तीन भक्तीविन मुक्ती आणि हे ज्याच्याकडे नाही बळेविन
जाणे ते तसाने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलत्या देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असो ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुने पायी पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पांच अर्जुनाची घोडे धुतले अनंते संकटे भोवते निवारे अंतरीची घेतो गोडी पाहे गोडी भावाचे देवाला परमात्मा फक्त अंतरातली गोडी लागते देवाला दुसरं काही लागत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याला मुक्ती मिळायची आहे त्याला भक्ती करावं लागेल आणि ज्याला भक्ती करायची आहे त्याला भावनेनं करावं लागेल. थोडं जावा ना. भावेवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती बळीवीन शक्ती. आता महाराज सांगतात की या भावनेजवळ जर भक्ती नसेल भक्ती जर भाव नसेल आता याच्यानं जर तो दैवत जर प्राप्त होतो आता कशानं दैवत प्रसन्न होईल. उगार आहे निवांत शिन शिवाय माऊली म्हणता साया सपरिसी प्रपंच दिनसी हरिसी न भजसी
रात्रंदिवस आपण संसारासाठी प्रपंचासाठी सायास करतो, पण परमार्थासाठी भक्तीसाठी आपण सायास करत नाही. ऐका, कितीही संसारासाठी प्रपंचासाठी सायास करा, किती सायास करा, किती सायास करा, आत्तापर्यंत कोणाचाही संसार पूर्ण झाला नाही आणि संसार पूर्ण होतच नाही. मग जिथं कितीही सायास केलं, रात्रंदिवस किती प्रयत्न करून रात्रंदिवस सायास प्रपंचासाठी करून जर परिपूर्ण जर होतच नसेल, त्याच्यासाठी सायास का करावं? पण ह्या मृत्यू लोकातल्या लोकांचा असा आहे, ज्याच्यासाठी सायास करायच्या त्याच्यासाठी सायास करत नाही, आणि ज्याच्यासाठी अहोरात्र भगवंताची प्राप्ती करून घ्यायची त्याच्यासाठी सायास नाही, पण ज्याच्याशी आपला काही संबंध नाही माणसं त्याच्यासाठी सायास करतात. माऊली म्हणतात, कितीही त्या संसारासाठी प्रपंचाची सायास करा, जेवढं तुम्ही त्या संसाराचा प्रपंचाची सायास करताल ना, तेवढा संसार प्रपंच तुम्हाला दुःखाचाच, त्याच्या सुख लागणार नाही, त्याच्या समाधान लागणार. का? ज्या संसारातून प्रपंचात आपण सायास करून त्याच्यामध्ये आम्ही सुख हुडकण्याचा प्रयत्न करतोय, तो संसारच कशानं बांधलेला आहे बघा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या मृत्यू लोकामध्ये सुख पाहायला भेटतच नाही. माऊली म्हणतात, मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैशी सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. माणसाला सुख लागले का, माणसाचं सुखाच्या आशेवर जगणं चालू आहे. आणखी सुख प्राप्त झालं नाही, पण आज तर लागेल, उद्या तर लागेल, या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही, घर बांधल्यानंतर लागेल, गाडी घेतल्यानंतर लागेल, सोनं घेतल्यानंतर लागेल, लग्न झाल्यानंतर लागेल, मुलगा झाल्यानंतर, नातू झाल्यानंतर, पंतू झाल्यानंतर, असं म्हणत 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 आयुष्य माणसाचं शेवट कडला जातं. माणसाच्या जीवनात सुख लागत नाही. मी सांगत नाही, माणसाचं जीवन फक्त सुखाच्या आशेवर जगणं चालू आहे. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न काही केला, हिंडता दिशा शेन पावला, माया गोष्टीला जीव माझा. आहे संसारामध्ये सुख, आहे दुःख, किती सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. नाहीतर या संसाराचं तर वर्गीकरण करा, संसार दुःख मोड चहूकडे इंग, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. संसार दुःख मूळ आहे, संसारात सुख नाही. पण या लोकांचा उपराटा बाजार आहे, ज्याच्यामध्ये सुख आहे त्या सुखाचा शोध घेत नाहीत. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा. पांडुरंगासारखा जगात सुखी कोणी नाही, पण पांडुरंगाकडे कोणी बघत नाही. आणि जेवढं दुःखच मिळेल, तेवढा जास्त संसार करण्याचा प्रयत्न करतात. विठाला तुकाराम महाराजांची एक पत्नी अन्न करता मेली. महाराजांचं प्रपंचाचं संसाराचं दिवाळ निघालं, महाराजांची सावकारिकी बुडाली, गावातल्या लोकांनी वाळीत टाकलं, महाराजांना तुकोबारांना त्रास दिला. तुकोबारांची एक पत्नी फक्त अन्न खायला न मिळाल्यामुळे महाराजांची पत्नी वारली. महाराज देवाकडे जात आहेत, देवापुढे जाऊन उभा करून देवाला म्हणताय, देवा बरे झाले, देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. आणि देवा, काही लोकांनी म्हणलं, महाराज तुमची पत्नी वारणं तुमच्या हातावर पीठ येतं, हे काही बरं आहे का? तुमचं स्वयंपाक करून घालणारी, तुमची व्यवस्था सर्व करणारी पत्नी, ती पत्नी मेली आणि देवाला बरं झालं म्हणता तुम्ही, असं का? आणि एवढी परिस्थिती बिकट असून तुम्ही दुःखी नाही, तुमचा चेहरा उदास होत नाही, तुम्ही सतत सुखी का? महाराज म्हणतात, आमचं जे सुख आहे ना, आमचं जे समाधान आहे, त्या परमार्था सदा नाम घोष सर्व हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतो सायास करीसी, प्रपंच दिनसी हरिसी न भजसी. कोण्या अनंत जन्मापासून, कितीतरी जन्मापासून हे संसार रूपी प्रपंच धरणं आपल्या पाठीमाग लागलेले आहे. हे संसार रूपी प्रपंचाचं धरणं कशानं सुटे? माऊली शेवटच्या चरणात सांगा,
असते काय माऊली म्हणतात काही करू नका हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सतत मुखानं भगवंताचं नामस्मरण करा. आयुष्य खूप किमतीचं आहे. आयुष्य वाया घालू नका. हा पुन्हा मनुष्य जन्म आपल्याला भेटणार नाही. पुन्हा आपण या गावाला येणार नाही. मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. जगात तुम्हाला अशक्य अशी गोष्ट काही नाही. तुम्हाला काही जगात मिळेल पण एकच गोष्ट अशी आहे बघा ते गेलेलं शरीर हा गेलेला देह पुन्हा कधी आपल्याला भेटणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर इथून आपला एकदा गेलो तर गेलो इथून आपला देह गेला काळाची उडी आपल्या शरीरावर पडली मग आपण पुन्हा येणार नाही. आत्ताच तुम्हाला काय कीर्तन भजन काय सप्ताह किती नामस्मरण भक्ती अन्नदान समाजकार्य ईश्वरकार्य देवकार्य किती काय करायचं आहे तेच आत्ताच करा. आयुष्य संपलं तरुण पण माणसाचं गेलं बाबा झालं आता कीर्तन झालं आता संपलं. तरुण पण एकदा जर नष्ट झालं मात्र कुण्याही बाजारात आपल्याला विकाय भेटत नाही. बघा ज्ञानेश्वर महाराजाला जाऊन 750 वर्ष झालं. तुकोबारायला जाऊन 450 वर्ष झालं. आजही माऊलीचा जय जयकार आहे. आजही माऊलीची कीर्ती आहे. आपण नसताना किती पिढ्या जातील किती चंद्रसूर्य येथील जातील पण माऊलीची कीर्ती अमर राहील. आमचं नाव राहणार नाही. आमची कीर्ती राहणार नाही. ऐका जे माणसं स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतात जे माणसं स्वतःच्या घराचा विचार करतात जे माणसं स्वतःचाच विचार करतात त्याच माणसाला स्वतःच्या घरातले स्वतःच लोक विसरून जातात. लक्षात ठेवा. स्वतःचे माऊलीला लोक विसरायला तयार नाहीत. तुकोबारायला लोक विसरायला तयार नाहीत. का विसरत नाहीत? हे साधू संत महात्मे जीवन जगते स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही. स्वतःचा विचार केला नाही. जगाचा विचार केला. जगाचा विचार केला. ऐका गावाचा विचार करतो त्याला सरपंच म्हणतात. बरोबर आहे ना. गावाचा विचार करतो त्याला सरपंच म्हणतात. कुटुंबाचा विचार करतो त्याला कुटुंब प्रमुख म्हणतात. तालुक्याचा विचार करतो त्याला आमदार म्हणतात. जिल्ह्याचा विचार करतो त्याला खासदार म्हणतात. ते म्हणतात महाराज गेले काय लगेच राजकारणाकडे तिकडं इलेक्शन बी आले आता. जिल्ह्याचा विचार करतो त्याला जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो त्याला खासदार म्हणतात. तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो त्याला आमदार म्हणतात. गावाचं करतो त्याला सरपंच. कुटुंबाचं करतो कुटुंब प्रमुख. करेक्ट. आणि आपल्या राज्याचा विचार करतो त्याला राज्याचा विचार करतो त्याला मुख्यमंत्री. आणि देशाचा विचार करतो त्याला कळालं तुम्हाला देशाचा विचार करतो त्याला पंतप्रधान म्हणतात. आणि साऱ्या जगाचा विचार करतो त्याला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणून माऊली तुकाराम महाराज साधू संत आज जरी नसले ना त्यांच्या कीर्तिरूपानं अमर आहेत. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्तिमाग. आपली पाठीमागं आपण गेल्यानंतर कीर्ती राहावं. नाहीतर आपण गेल्यानंतर आपण कधी कधी जाऊ म्हणून लोकांनी आपल्या बाबतीत नारळ फोडू नये. आपल्या बाबतीत कोणी सत्यनारायण घालणे हे कधी ब्याज जाईल आणि कधी जाईल काय जाईल. शेवटचा दृष्टांत सांगतो शेवट समाप्त करतो. ऐका एका गावात एक माणूस होता. एका गावात एक माणूस होता आणि त्या माणसानं कधीच आयुष्यात कधी गावातल्या लोकांशी कधी चांगलं बोलला नाही. कधी चांगलं वागलं नाही. कधी कुणाचं चांगलं झालं त्या माणसाला कधी पटलं नाही. त्या माणसाला कधी बरोबर वाटलं नाही. कोणताही कार्यक्रम म्हणजे की त्या कार्यक्रमामध्ये आडफाटा आणायचा बरं का. असा माणूस होता. सुरिकी असेल कुंकू असेल कोणते गावचा विकास असेल कोणतं काम असेल काही असेल कुठेही आले की आडफाटा आणायचा. कुठं बी आले की आडफाटा. कधीच त्याला कुणाचं चांगलं वाटलं नाही. कुणाचं चांगलं होऊ दिलं नाही. चांगलं होऊ ते त्याला बरं वाटलं नाही. तिथं जाऊन काहीतरी खेळखंडोबा करायचाच. आणि योगानं आयुष्यभर माणूस तसा वाईट वागला. वाईट वागल्यानंतर माणूस म्हातारा झाला. आणि म्हातार झाल्यानंतर ते माणूस म्हणलं गावातले 5-50 लोक पारापाशी जमा केलं एके दिवशी. या म्हणलं मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे म्हणलं. 5-50 लोकाला पारापाशी जमा केलं आणि जमा करून त्या लोकाला म्हणलं हे बघा माझं आता वय झालंय म्हातारा झालोय पिकलं पान आज ना उद्या गळणार आहे. आज ना उद्या मी मरणार आहे. माझा देह जाणार आहे. मला आता मरण कळाले. एक लक्षात ठेवा मी आयुष्यात कधी गावाला सुख लागू दिले नाही. तोंडातच सांगाले आयुष्यात कधी सुख लागू दिलं नाही. कधी कुणाचं चांगलं होऊ दिलं नाही. चांगलं झालेलं मला कधी बरं वाटलं नाही. तोंडानं सांगाले लई लोकांचं वाईट केलं मी. लई लोकाला बुडवलं. लई लोकाला असं केलं ते केलं. आणि मला तुम्ही काही शिक्षा दिलो नाही. मला काही तुम्ही मारलो नाही शिवी दिलो नाही काही नाही. पण आता एक करा माझं वय झालंय
माझं वय झालंय, मी मेल्यावर पण मी नाही बरं का ते माणूस मी मेल्यावर एक करा, मी मेल्यावर माझी ताटी करू नका, वाजत गाजत दिंडी पताक हे करून काही माझी अंत्ययात्रा काढू नका, कारण का तेवढं माझं कार्य चांगलं नाही, तेवढं काम चांगलं केलं नाही. एक करा, मी गेल्यावर मला शिक्षा म्हणून काय करा, माझे दोन्ही पाय बांधा माझे दोन्ही हात बांधा आणि साऱ्या गावात गल्लोगलीनं मला वडी तेंडा, बघू द्या गावातल्या लोकांनी ह्या माणसानं काय काय केले काय काय नाही, बघू द्या लोकांना, गावातल्या गलीनं गटारानं इकडे तिकडे वडी तेंडा, मग माझी मूठ माती करा असं लोकाला म्हणलं. आलेली लोक 5-50 लोक ऐकायला आले, ती एकाच मनात म्हणलाले आम्ही तुझ्या माघारी हेच करणार होतो म्हणले आम्ही हेच करणार. योगायोगानं बघा ती माणूस मेलं तसं म्हणायला 8 दिवसामध्ये माणूस मेल्यानंतर गावातल्या लोकांनी दावे वगैरे आणले, हात बांधले, पाय बांधले, साऱ्या गावातून गल्लोगलीनं वडीत थोडे थेंडत आणले आणि वाटणं जाता पोलीस स्टेशनच्या समोरून चालते. पोलीस स्टेशनच्या समोरून जाता नेमकंच पोलीस ठाण्यातून येऊन पायरीला उभा टाकले होते, ह्या माणसाला घेऊन वडीत चाललेत. 5-50 माणसं आहेत, डाव्यानं हात बांधलेत, कचकाटून बांधलेत, रक्त निघाले, माणसाला मर्जुकांना मारल्यात वडीत हिंडाल्यात. पोलीस बाहेर आले आणि पोलीस बाहेर आल्यानंतर त्याच्यातलं SP साहेबांना PSI सांगितलं, का रे एवढं का मारलं त्याला, एवढं मारून त्याला मारून टाकला, हातानं पायानं बांधलं, काही गुन्हा फिना झाला तर आम्हाला येऊन सांगायचं होतं, पोलीस स्टेशन कशा पाय, शासनानं आम्हाला कशा पाय ठेवले, असं का केलं तुम्ही. त्या SP सांगितलं, आधी काय करा, जेवढ्या माणसाने ह्याला वडीत आणल्यात आणि हातपाय बांधल्यात एवढ्या समद्याला आधी ठाण्यात टाका म्हणलं, एवढ्याला समद्याला ठाण्यात टाका, मग ह्याची आपण माती करत म्हणलं. मग ते जेवढे माणसं होते ना 5-50 लोक, त्या 5-50 लोकाला ठाण्यात टाकलं, ठाण्यात टाकून मार देऊन आलं आणि मडच बाहेर होतं. अटक झालेले माणसं मनातल्या मनात काय म्हणले, अटक झालेले मध्ये ठाण्यातले माणसं, काय माणूस चॅप्टर होता हो म्हणले, ह्या माणसानं जीवनपणी कोणाला सुख लागू दिलं नाही, माणसानं जीवनपणी बी सुख लागू दिलं नाही आणि मेल्यानंतर बी माणसानं सुख लागू दिलं नाही रे बाबा. असं आपल्या बाबतीत कोणी म्हणू नये, असं जीवन जगा, खूप सुंदर जीवन जगा, खूप सुंदर. तुम्ही गेल्यानंतर ही बातमी प्रत्येकाच्या कानावर पडल्यानंतर प्रत्येकानं तुमच्यासाठी रडावं, असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर